जरांगे यांना मराठ्यांसाठी आरक्षण पाहिजे तर त्यांना शासनाने द्यावं, यात काही दुमत नाही। मात्र ओबीसी समाजातून एकमेकांचा वाद घालवण्याचा नाही। आधीच ओबीसी समाजामध्ये भरपूर जाती आहेत आणि ओबीसी समाजाला तसा न्याय मिळत नाही। जरांगे यांना आरक्षण पाहिजे असेल तर वेगळं आरक्षण शासनाला मागावे व ओबीसी समाजावर अन्याय करू नये। नाही, जरांगे पाटलांना समजा मराठ्यासाठी आरक्षण पाहिजे तर शासनाने त्यांना सुद्धा द्यावं, त्याच्यात कोणाचाही आक्षेप नाही आहे। परंतु ओबीसी समाजाच्या मधून जर मागत असतील तर एकामेकांचा वाद हा घालवण्याचा प्रकार करू नये। ओबीसींनाचा जो न्याय ऑलरेडी त्याच्यामध्ये खूप सारे काही समाज आहेत, त्यांना पाहिजे तसा न्याय मिळत नाही। तर मला जरांगे पाटलांना विनंती करायची आहे की त्यांनी शासनाला वेगळं आरक्षण त्याच्यातलं मागायला पाहिजे की 10% जसं आपण शासनाने त्याला दिलेलं आहे, ठरवलेलं आहे, तसं एक वेगळं आरक्षण त्यांनी द्यायला पाहिजे। वाटल्यास तर घटनामध्ये काय दुरुस्ती करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, केंद्राकडे पाठवायला पाहिजे, ते सगळं करायला पाहिजे। परंतु ओबीसी समाजावरती अन्याय होऊ नये, आपण एकीकडे एकाचा चांगला बघतो तर दुसऱ्याचा वाईट बघू नये, असं मला जरांगे पाटलांना विनंती करायचं आहे। आणि ओबीसी समाजाचा ऑलरेडी खूप बॅकलॉग बाकी आहे। जर पाहिलं तर पाहिजे तसं बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही आहे, पाहिजे तसं त्यांच्या बायफ्रिकेशन नाही आहेत आणि हे अनेक वर्षापासून अजूनही जर आपण गावागावात जर बघितलं तर ओबीसींच्या आरक्षणाची फार निदान गरज आहे। आमच्याकडे आता ओबीसी इतकं मोठं समाज आहे गावागावामध्ये, त्यांना पाहिजे घर नाही आहे, शिक्षणासाठी हे नाही। आत्ता कुठेतरी शासनाने ओबीसी समाजाच्या मुलांना स्कॉलरशिप लागू केली, म्हणजे किती मोठा बॅकलॉग असेल तुम्ही विचार करू शकता। म्हणून या सगळ्या परिस्थिती पाहून शेवटी ह्या ह्या राज्यामध्ये मराठा असो, ओबीसी असो, शेड्यूल कास्ट असो, सगळ्या भाऊ आहेत आणि एकामेकाचा विचार करून हा करायला पाहिजे। राजकीय खेळी खेळण्यापेक्षा समाजाला पुढे कसं नेता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं।